नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी पोस्ट प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे, आरआरबी काय सिलेक्ट करायचं ते तर तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले. आता पोस्ट प्रिफरन्स महिलांसाठी ऑलरेडी घेतलेला होता, परंतु हा एक ओव्हरऑल असणार आहे, म्हणजे महिला पुरुष दोघांसाठी जो आहे तर तो कामात येणार आहे. याच्यामध्ये पगार बदली, कामाचे स्वरूप, पोस्टिंग अशा विविध बाबींचा अनालिसिस करूनच तुम्हाला ते प्रिफरन्स जे आहे तर ते आपण देणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. आणि तुम्ही देखील या ग्रुप डी साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेली त्यांची वंदे भारत बॅच, या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे, तोही लाईव्ह स्वरूपात मित्रांनो. लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे मराठीमध्ये. 9 फेब्रुवारी पासून ही स्टार्ट होत आहे. लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे. आजच तिला जॉईन करा. जॉईन करताना जर GM10 कोड यूज कराल तर आणखी 10% ऑफ जे आहे तुम्हाला या बॅचच्या परचेसवर मिळून जाणार आहे. बघा, तुम्ही जर फॉर्म भरायला गेला तर शेवटची जी कॅटेगरी येते ती म्हणजे प्रिफरन्स अँड प्रिव्ह्यू. प्रिफरन्स अँड प्रिव्ह्यू याचं ऑप्शन येतं. मग इथं हे वेगवेगळे असतात. मग हे आपल्याला सिलेक्ट करावं लागतात की 1 नंबरला कोण, 2 नंबरला कोण, 3 नंबरला कोण, 4 नंबरला कोण. याचा फायदा काय होतो, जर तुम्हाला जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला हवी असलेली पोस्ट जी आहे तर ती मिळते. तुम्हाला कमी मार्क मिळाले मग जे पोस्ट तुम्हाला मिळते ती घ्यावी लागते. आता वेस्टर्न रेल्वे मुंबई जर पाहिलं तर या वॅकन्सीज आहेत. एकदा तुम्ही या वॅकन्सी जे आहेत तर ते बघून घेणं गरजेचं आहे. आता रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी जाहिरात या वर्षी आलेली बघा. जवळपास 14 पद आहेत ज्यांच्यासाठी जाहिरात आलेली बघा. त्याच्यामध्ये असिस्टंट TRD, मिथड डिपार्टमेंट पण जे आहे तर ते मेन्शन केलेले. एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही या सगळ्या 14 पदांचा आपल्याला क्रम बघायचा आहे. जर आपण व्यवस्थित पद्धतीने पाहिलं बघा, या वेगवेगळे झोन आहेत. याच्यामध्ये 2024 चे पद आहेत, 2024 मध्ये आलेले फॉर्म आणि प्रत्येक जागांसाठी किती कॉम्पिटिशन होतं. त्याच्यानंतर 25 चे रिक्त पद. याच्यामध्ये जर पाहिलं बघा, चंदीगड किंवा नवी दिल्ली इथे जवळपास 3537 एवढ्या जागा आहेत, सगळ्यात जास्त जागा. त्याच्यानंतर आपल्या मुंबई वेस्टर्न झोनला आहे जवळपास 3148 जागा आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर या अशा पद्धतीने जागांचं वर्गीकरण आपल्याला थोडंसं इथं पाहायला मिळतं. जर तुम्ही इथं जर व्यवस्थित पद्धतीने पाहणार तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म वगैरे किती जास्त आलेले आहेत ते आपल्याला आता टेबलवरून नाही कळणार. मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो बघा. 2024 मधील सर्वाधिक पद ही नवी दिल्ली चंदीगडच्या झोनमध्ये होती, जवळपास 4785. आता पण नवी दिल्ली आणि चंदीगडच्या झोनमध्ये सर्वात जास्त जागा आहेत, सर्वात जास्त अर्ज. मागच्या वेळी मुंबई झोनसाठी उमेदवारांनी सर्वाधिक अर्ज आले होते, जवळपास 15 लाख पेक्षा जास्त अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले होते. यावेळी पण मुंबईमध्ये जास्तच येतील, कारण की जागा 2 नंबरला आहेत मुंबईमध्ये वेस्टर्न झोनला. पण मित्रांनो, याच्यामध्ये जागा जरी जास्त राहिल्या ना तरी फायदा असा होतो की जागा पण जास्त आहेत, मग त्याच्यामध्ये फॉर्म पण जास्त येतील आणि कट ऑफ पण त्या पद्धतीने लागत असतो. सर्वात कमी स्पर्धा मागच्या वेळी अहमदाबाद मुंबई झोन मध्ये कमी जागा, प्रति जागा स्पर्धा सगळ्यात कमी आहे. म्हणजे जागा जास्त जरी पाहिलं म्हणजे पर पोस्ट कॉम्पिटिशन हे कमी होतं, फॉर्म जरी जास्त आले तरी पण. ओके, इथे एका जागासाठी 137 उमेदवारावरच होते. सर्वात कठीण स्पर्धा तुम्ही जर सिकंदराबाद झोन पाहिलं त्याच्यामध्ये सर्वाधिक एका जागेसाठी 585 उमेदवारांनी फॉर्म भरला आणि बँगलोर झोन मध्ये, हुबळी झोन मध्ये जवळपास 547 एवढी कॉम्पिटिशन होती. ते जर मुंबईमध्ये पाहिलं 137. म्हणून मी तुम्हाला काय बोललो, महाराष्ट्राच्या उमेदवारांनी शक्यतो मुंबईत रिजन जे आहे तर ते सिलेक्ट करा, वेस्टर्न करा किंवा सेंट्रल करा. शक्यतो वेस्टर्न मध्ये जास्त जागा आहेत तेच तुम्ही केलं पाहिजे. ओके, आता इथं मेन जी पद आहेत बघा, पुरुषांनी शक्यतो ट्रॅकमॅन ग्रेड 4 आणि पॉइंट्समन ही 2 पदांना सगळ्यात जास्त जागा आहेत. ही 2 पदं जर तुम्ही वरती ठेवले तर शॉर्ट शॉर्ट कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही येणार आणि तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, त्याचा काही इश्यू नाही येणार. बघा लक्षात घ्या, हे पद जे पॉइंट्समन जे पद आहे ना ते अत्यंत जबाबदारीचं आणि शारीरिक कष्टाचं आहे. हे दोन्ही पद मी तुम्हाला सांगते, ट्रॅक मेंटेनर वगैरे हे शारीरिक कष्टाचंच कामाची पद आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला शंटिंग करावं लागते, म्हणजे काय, इंडियन जे इंजिन डबे जे असतात त्यांना जोडण्याचं आणि ते वेगळे करण्याचं काम जे आहे तर तुम्हाला करावं लागतं. हे थोडं कष्टाचं आणि जोखमीचं पण काम आहे. पुढे पॉइंट सेट करणे. जर स्टेशनवर ऑटोमॅटिक सिग्नल नसतील किंवा बिघाड झाला असेल तर लोखंडी लिव्हर ओढून तुम्हाला ट्रॅक जो आहे तर तो सेट करावा लागतो, ट्रॅक बदलावा लागतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ऑल राईट सिग्नल. स्टेशनवरील गाडी पास होताना हिरवा झेंडा किंवा बत्ती दाखवणे, गाडीत काही बिघाड असल्यास किंवा चाकातून दूर लटकणारे भाग आहेत का नाही तर ते चेक करून तुम्हाला सिग्नल द्यावा लागतो. गाडी सिक्युअर करणे. यार्डमध्ये उभ्या असलेल्या गाड्या ज्या आहेत तर ते जाऊ नये त्यासाठी चाकाखाली लोखंडी साखळ्या म्हणजे सेफ्टी चेन्स किंवा जे आहे स्किड्स लावण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. आता रेल्वेच्या या ज्या 14 पद आहेत तर याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण हे करू शकतो. सगळ्यात आधी बघा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये काय काम असतं, शक्यतो इलेक्ट्रिकलची निगडीत असतं. मग तिथं आणि बाकी हे जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असताना मेकॅनिकल डिपार्टमेंट, इथं थोडेसे तुमचे हात काळे होऊन जातात कारण की ऑइल असतं, ग्रीसिंग असतं, बऱ्याच काही गोष्टी असतात. तिथं थोडे टूल्स वापरावे लागतात तर तिथं हात काळे होतात. पण इथं इलेक्ट्रिकलमध्ये ते हात वगैरे काळे होण्याचं म्हणजे एक व्यवस्थित पद्धतीचं जे आहे तर ते काम असतं. याच्यामध्ये बघा असिस्टंट
TRD, असिस्टंट लोकोशेड, असिस्टंट ऑपरेशन, असिस्टंट TLNAC आणि हे जनरल आणि वर्कशॉप असतं, लक्षात घ्या. पुढे असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम आणि पॉइंट्समन, हे ट्रॅफिक मध्ये येतं पॉइंट्समन. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट ब्रिज, ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 आणि असिस्टंट पीवे. याच्यासाठी तुम्हाला जी जेई असतात ना, रेल्वेमधनं RRB जेई परीक्षा होते, त्याच्यामधनं जे इंजिनियर घेतले जातात इलेक्ट्रिकलचे, मेकॅनिकलचे, सिव्हिलचे, तर त्यांच्या अंडर तुम्हाला असिस्टंट म्हणून काम करावं लागतं. ते जे सांगतात ना, हे उचलून तिथं ठेवून दे, ते उचलून ठेवून दे, हा नट असा कर, ते कर, तर ते कामं तुम्हाला करावं लागतात, ते जे सांगतात ते. ओके. पुढे मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये बघा, मेकॅनिकल कॅरेज अँड वेगन, मेकॅनिक असिस्टंट लोकोशेड डिझेल आणि असिस्टंट वर्कशॉप. तर अशा पद्धतीने रेल्वेचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या या वॅकन्सी 14 पदांना आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता रेल्वे ग्रुप डी पोस्ट प्रिफरन्स 1 ते 14 हा मी व्यवस्थित पद्धतीने केलेला. तुम्ही याच्यात बदल करू शकतात बरं का, सगळ्यांनी असाच नका टाकू, तुमच्या पद्धतीने तुम्ही बदल करा. आता कामाचं स्वरूप जर पाहिलं ना, सगळ्यात आधी बघा असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम, तर हे या पदावर सिग्नल आणि टेलिकॉम विभागात काम करावं लागतं. हे थोडं टेक्निकल स्वरूपाचे काम असून शारीरिक मेहनत कमी असते आणि फिक्स वर्कशॉप मध्ये तुम्हाला काम करावं लागतं. म्हणजे मी याच्यासाठी काय क्रायटेरिया निवडला बघा, फिक्स लोकेशन फिक्स, त्याच्यानंतर थोडी मेहनत कमी, म्हणजे तुम्ही याला 1 नंबरला ठेवू शकतात. पुढचं आहे बघा असिस्टंट वर्कशॉप, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, तर याच्यामध्ये लक्षात घ्या 12 आणि 14 नंबरचं जे पद आहे, 12 आणि 14 नंबरचं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं वर्कशॉपचं, ते पण तुम्ही वरती ठेवू शकतात, कारण की इथं वर्कशॉप मध्ये असतं, तुम्ही वर्कशॉप मध्ये काम करतात, कामाचे एक फिक्स तास असतात, त्याच्यानंतर एक फिक्स लोकेशन जे आहे तर ते तुमचं असतं आणि सुट्टी भेटायला पण प्रॉब्लेम येत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल, हे पद इलेक्ट्रिकल विभागाअंतर्गत येतं. यात रेल्वे ऑपरेशन्स मध्ये टेक्निकल मदत करावी लागते, ज्यात शारीरिक कष्टाचे प्रमाण तुलनेने कमी असते, म्हणून याला आपण 3 नंबरला ठेवलेले. ओके, 3 ते 4 नंबरला येईल, कारण की हे पण आहे ना इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आहे, ते पण तुम्ही 2-3 नंबरला ठेवू शकता. असिस्टंट TLNC, रेल्वेच्या डबातील लाईट आणि एसीच्या देखभालीचे काम आहे, हे चालत्या ट्रेनमध्ये किंवा डेपोमध्ये असते, यात कामाचे स्वरूप टेक्निकल आहे. म्हणजे इथं पण तुम्हाला एक चालत्या ट्रेनमध्ये काम करावं लागतं, ट्रेन पुढेपर्यंत जाते तोपर्यंत तुम्हाला काम करावं लागतं, तर या गोष्टी असतात. असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल, हे पण शेड मध्येच काम आहे, वर्कशॉप मध्येच काम आहे, उन्हातानात बाहेर जायची गरज नाही तुम्हाला, इंजिनच्या लोकोशेड मध्येच तुम्हाला काम करावं लागतं. पुढे असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल आणि डिझेल शेड, हे पण इलेक्ट्रिकल शेड प्रमाणे काम आहे, फक्त इथं डिझेल इंजिनची देखभाल करावी लागते, वरती इलेक्ट्रिकलची तुम्हाला देखभाल करावी लागत होती. 7व्या नंबरला तुम्ही ठेवू शकतात असिस्टंट कॅरेज अँड वेगन, याच्यामध्ये रेल्वेचे डबे, कोचेस आणि मालगाडी यांच्या दुरुस्तीचे काम आहे. हे काम प्रामुख्याने मेकॅनिकल विभागाच्या अंतर्गत आहेत आणि RRB जेई मेकॅनिकलच्या अंडर काम करावं लागतं. असिस्टंट TRD, याला ट्रॅक्शन रोलिंग स्टॉक असं म्हणतात. ओव्हरहेड वायरच्या देखभालीचे काम, वरती जे वायर जातात, यात काही प्रमाणात जोखीम आणि कष्ट पण असतं, म्हणून ही 8 नंबरला आपण इथं टाकलेली आहे. त्याच्यानंतर पॉइंट्समन बी, याच्या जागा जास्त आहेत, म्हणजे पॉइंट्समन बी आणि ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 याच्या जागा जास्तच आहे. पॉइंट्समनचे काम हे रेल्वे स्टेशनवर असते, यात रेल्वेचे मार्ग बदलणे, शंटिंग करणे याच्यासारखी कामं असतात. हे थोडं जबाबदारीचं काम असतं आणि याच्यामध्ये शिफ्ट वाईज तुमची ड्युटी जी आहे तर ती कंटिन्यू लागते. त्याच्यानंतर असिस्टंट ब्रिज, हे ब्रिज म्हटल्यानंतर ब्रिजवरच तुम्हाला काम करावं लागतं, रेल्वे पुलाच्या देखभालीचे काम असतं, याच्यात कामाचे ठिकाण बदलू शकते आणि शारीरिक कष्टाचे काम थोडे मध्यम असते, म्हणजे जिथं ब्रिज असतो तिथपर्यंत तुम्हाला जावं लागतं, तिथं काम करावं लागतं आणि पुन्हा परत यावं लागतं, म्हणजे तुमचा प्रवास हा असतोच तिथं. त्याच्यानंतर असिस्टंट ट्रॅक मशीन इंजिनिअरिंगचं, हे ट्रॅक मशीनवर राहून रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम करणे, यात तुम्हाला मशीन सोबत प्रवास जो आहे तर तो करावा लागू शकतो. त्याच्यानंतर असिस्टंट पीवे म्हणजे परमनंट वे, रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम आहे, यात शारीरिक कष्ट हे थोडं जास्त असतं, म्हणून आपण याला थोडं 12 नंबरचं टाकलेले. ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4, हे ग्रुप डी मधील सर्वात कष्टाचे पद आहे आणि सर्वात जास्त जागा, जवळपास यावर्षी 11,000 जागा आलेल्या आहेत. यात उन्हात पावसात वगैरे तुम्हाला रेल्वेचे रूळ बघावे लागतात, त्यांचे गस्त घालावे लागते, दुरुस्तीचं काम करावं लागतं. तर याच्यासाठी जर तुम्ही तयार असाल ना, तर तुम्ही काही मूल्य याला पण फर्स्टला टाकतात, काही पॉइंट्स म्हणला पण वरती टाकतात, कारण की पॉइंट्स म्हणला प्रमोशन वगैरेचे चान्सेस जास्त असतात. याला प्रमोशन थोडं स्लो होतं. प्रॉब्लेम काय माहितीये का, याचे पद जास्त असतात म्हणून प्रमोशनला कोणाकोणाला संधी द्यायची, तर ते एक गोष्ट असते. बऱ्यापैकी उमेदवारांची यालाच निवड होते बरं का, कारण की मार्क कमी आल्यावर तुम्हाला याला निवड जी आहे तर ते ऍक्सेप्ट करावी लागेल. बाकी काही आणखी काही उरलेली पद असतील तर तुम्ही 14 नंबरला ठेवू शकता. याच्यामध्ये मी एकच गोष्ट लक्षात ठेवली की तुम्हाला एक फिक्स लोकेशन असलं पाहिजे कामाला, त्याच्यानंतर शारीरिक कष्टाचं काम थोडं कमी असलं पाहिजे, ज्याचे करून तुम्ही पुढच्या परीक्षेचा अभ्यास करू शकतात. त्या पद्धतीने मी या 14 पदांचा क्रम केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने या पदांचा क्रम जो आहे तर तो करू शकतात. सगळ्यात आधी तुम्ही झोन सिलेक्ट करा, झोन नंतर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत कोणत्या पदासाठी तर ते सिलेक्ट करून तुम्ही त्या पद्धतीने तुमचा पोस्ट प्रिफरन्स आणि कामाचे स्वरूप हे सगळं तुमचे पोस्ट प्रिफरन्स जे आहे तर तो देऊ शकतात मित्रांनो. हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, SNT वर्कशॉप आणि लोकोशेड या विभागामध्ये डिपार्टमेंटल परीक्षा देऊन लवकर प्रमोशन मिळण्याची संधी असते.
कामाचे स्वरूप जर तुम्हाला फिक्स लोकेशन हवे असेल, जर जिथं वर्कशॉप आणि शेड हा शब्द असेल ना, तर तो वरती ठेवून टाकायचा डायरेक्टली. म्हणजे हे एक लॉजिक जे आहे तर ते त्याच्यामध्ये वर्क करते. इतरही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला. त्याच्यावर आपण प्रॉपर रिसर्च करून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ. आणि जे काही उमेदवार तयारी करत असतील ग्रुप डी ची, तर ते आपली वंदे भारत बॅच जी आहे तर ते जॉईन करू शकतात. 9 फेब्रुवारी पासून लाईव्ह स्वरूपाचे तुमचे लेक्चर सुरू होणार आहेत, म्हणून ते पण तुम्ही जे आहेत तर ते अवश्य पाहू शकतात. त्यासोबत या चॅनलवर आपण रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन याची सर्व अपडेट, सर्व माहिती, तुम्हाला अभ्यासासाठीचे लेक्चर्स सर्व काही इथं उपलब्ध करून देत असतो. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.